नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा डॉक्टर या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपली लाईफस्टाईल जशी चांगली चांगली होत चालली आहे तशी अनेक समस्यांनाही आपल्याला तोंड द्यावं लागतंय. एकूणच आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे जे बदल आहेत त्याच्यामुळे असेल, अनेक गोष्टींमुळे आपल्याला अनेक आजारांना किंवा अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतंय आणि ज्याच्यावर इलाज करून घेणं गरजेचं झालंय. मंडळी, माहिती तुम्हाला की वंध्यत्वासारखी गोष्ट आहे. खरं तर लग्नानंतर काही दिवसातच दोन्हीकडच्या लोकांना गुड न्यूजची अपेक्षा असते. वर्ष 2 वर्षांनी तरी अगदी असतेच असते. आणि समजा असं जर झालं नाही तर मग तो एक चिंतेचा विषय सुद्धा ठरू शकतो. कारण जेव्हा लग्न होतं तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला असं वाटतच असतं की आपल्याला एक छानसं मूल व्हावं आणि जेणेकरून त्या मुलामुळं त्या संपूर्ण घराचं वातावरण बदलून जातं. खूप छान आनंदी उत्साहाचं वातावरण या मुलांमुळे घरात तयार होत असतं. त्यामुळे प्रत्येक जोडप्याला असं वाटत असतं की आपल्या पदरी सुद्धा एक छानसं बाळ असावं. आणि ते जर बाळ वेळेत झालं नाही तर मग तो जो चिंतेचा विषय मी म्हणलं तर तो होऊ शकतो. तर या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत, म्हणजेच वंध्यत्व याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर वामन घोडके, जे लॅप्रोस्कोपिक सर्जन सुद्धा आहेत आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञही आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. सर, तुमचं आज सांगलीमध्ये खूप या वंध्यत्वावर काम चालतं आणि अनेक अशी जोडपी आहेत ज्यांना मूल झालं नाही आणि त्यांच्या जीवनात तुम्ही हा एक वेगळा आनंद निर्माण करायसाठी खूप मोठी मदत केलेली आहे. तर त्याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. हे जे वंध्यत्व आहे ते नेमकं काय आणि कशा कशामुळे ही समस्या उद्भवू शकते, तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर. आजच्या या तुम्ही बोललात की या धावपळीच्या जीवनात किंवा मॉडर्न लाईफमध्ये ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे. आता वंध्यत्व म्हणजे काय? तर ज्या जोडप्यांना लग्नानंतर अगदी 1 किंवा 2 वर्षात जर बाळ नाही झालं तर त्या जोडप्यांना आपण वंध्यत्व आहे असं म्हणतो. आणि अगदी नेमकेपणाने तुम्ही म्हटलात की लग्नानंतर काही दिवसातच प्रत्येकाला एक छान बाळ हवंसं असतं. तर दोघांमध्ये लुडबुड करणारं असे घरामध्ये असेल तर घराचं वातावरणही बदलतं. नक्कीच. पण अशा समस्या बऱ्याच जणांना आता होऊन घातलेल्या आहेत. त्याची कारणं पाहिलीत आपण तर काही दोष स्त्रियांमध्ये असतात, काही दोष पुरुषांच्या मध्ये असतात किंवा दोघांमध्येही काही दोष असू शकतात. काही जणांना दोष अजिबातच नसतात पण त्यांना बाळ राहत नाही. अशी बरीचशीच वंध्यत्वाची कारणं आहेत. त्याचबरोबर हल्ली आपण पाहतो की लग्नाचं वय सुद्धा खूप वाढलेलं आहे. तर वाढतं वय हेही एक समस्या आहे. अच्छा. आता सर, तुम्ही ही कारणं सांगत असताना म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे हे वंध्यत्व येतं, त्याच्यामध्ये आपण जी तुम्ही सगळी कारणं सांगितली तर त्या सगळ्याचा उहापोह करूया. म्हणजे स्त्रियांमधील कारणं असतील, पुरुषांमधील कारणं असतील किंवा दोघांमध्ये सुद्धा ऍट अ टाइम काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही वेळेला काहीच प्रॉब्लेम नसतो तरीही होत नाही. आणि वाढतं वय हे तर आपण अगदी महत्वाचं कारण सांगितलं. अगदी बरोबर. आता पहिल्यांदा आपण जर स्त्रियांमधील वंध्यत्व बघायला गेलो तर या स्त्रियांमधील जे वंध्यत्व असतं त्याची काय काय कारणं असतात? स्त्री वंध्यत्वाची कारणं आपण थोडक्यात पाहूत. एक वय हा महत्वाचा घटक आहेच. त्याच्याबरोबरच गर्भाशय व गर्भाशयासंबंधीच्या समस्या, उदाहरणार्थ गर्भाशयामध्ये एखादा पडदा असणे किंवा गर्भाशय दुभागणे किंवा काही जणांना 2 गर्भाशय असतात. अशा गर्भाशयाच्या प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना बाळ राहताना अडचणी होतात. तर या समस्या सोडवल्या तर त्यांना नैसर्गिकरित्या बाळ होऊ शकतं. फक्त ती समस्या आपण जाणून घेतली पाहिजे आणि तिचं निराकरण करणं गरजेचं आहे. जर त्याचं कम्प्लीट निराकरण झालं तर त्यांना नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती होऊ शकते. बरोबर. आणि पुरुषांबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा पुरुषांच्या बद्दल जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा पुरुषांच्या मध्ये असणारा शुक्रजंतूंचा काउंट ही अतिशय महत्वाची गोष्ट झालेली आहे आजकाल. तर बऱ्याच जणांच्या मध्ये काउंट खूप कमी असतो आणि काही जणांच्या मध्ये काउंट नसतोच. तर या 2 समस्या आहेत पुरुषांच्या मध्ये. अच्छा. आणि असं असतं की दोघांमध्येही काही वेळेला प्रॉब्लेम असू शकतो, तर त्यावेळेला आपण काय सांगू शकतो ही जी कारणं आहेत दोघांमधली? आता दोघांच्या मध्ये जेव्हा कारणं आहेत तेव्हा आता स्त्रीची कारणं घेतली तर गर्भाशयासंबंधीच्या समस्या आहेत, स्त्री विजांडा संबंधीच्या समस्या आहेत किंवा गर्भनलिके संबंधीच्या काही समस्या आहेत. या झाल्या स्त्री संबंधीच्या समस्या. त्याच्यानंतर येतो तो हार्मोनल फॅक्टर्स. तर हार्मोनल फॅक्टर्स मध्ये सुद्धा स्त्रियांच्या मध्ये काही हार्मोनचे कमी जास्तपणा असेल तरी त्यांना
स्त्रीबीज तयार होत नाही किंवा तयार झालं तर ते फुटत नाही, अशा बऱ्याचशा समस्या असू शकतात. त्याचंही निराकरण करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पुरुषांच्या मध्ये जी समस्या आहे म्हणजे शुक्रजंतूंचा अभाव, तर त्याच्यासाठी सुद्धा आता तपासण्या आहेत, औषधोपचार आहेत, ते करून जर त्यांचा काउंट वाढला तर त्याचंही निराकरण होऊ शकतं. त्याचबरोबर दोघांच्या मध्येही समस्या असतील तर नेमक्या या दोन्हीपैकी कोणत्या समस्या दोघांच्या मध्ये आहेत त्या आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्याचं निराकरण करावं लागेल. बऱ्याच वेळा दोघांच्या मध्येही सगळं चांगलं असतं पण त्यांना बाळ होत नाही, त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये कारण मीमांसा सांगता येत नाही पण त्यांना बाळ राहत नाही. अशा कपल्सना काय करावं, तर त्यांनी नैसर्गिक प्रयत्न काही दिवस करावेत. नाही झालं तर त्यांची चाचणी करून आणखी काही दोष आहेत का ते पाहावं. नसेल तर कन्सल्टेशन घेऊन त्यांनी प्रेग्नन्सी ठेवावी. बरोबर. आता हे सगळे आपण स्त्री किंवा पुरुष किंवा दोघांमध्ये वंध्यत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मूल होत नाहीये हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यांनी या गोष्टीचं निदान तरी करून घ्यायला हवं ना. तर ही प्रोसिजर कशी असते सर? कारण काही वेळेला कसं असतं की लग्नाला वर्ष झालं आणि नाही दिवस राहिले की लगेच दोन्हीकडच्या घरामधून चर्चा सुरू होते. म्हणजे हे लगेच करणं गरजेचं आहे का? लग्नानंतर त्यांच्या किती दिवसांनी निदान करून घेतलं पाहिजे की दोघांपैकी कुणामध्ये वंध्यत्व तर नाहीये ना? अगदी महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. लग्नानंतर थोड्याच दिवसात घरच्या मंडळींना एखादा नवीन पाहुणा हवा असतोच, पण आपण लग्नाच्या वेळी त्या दोघांचं वय काय आहे हेही एक महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये. जर समजा वय कमी असेल तर ते 1-2 वर्ष नैसर्गिक वाट पाहू शकतात. जर 1-2 वर्षामध्ये प्रॉब्लेम आलेच तर मग काही बेसिक चाचण्या असतील त्या करून घेणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ गर्भाशयाची पिशवी कशी आहे, गर्भनलिका कशा आहेत, स्त्रीबीजांड कशी आहेत, त्यांचे हार्मोन लेवल्स कशा आहेत, एवढ्या बेसिक चाचण्या स्त्री संबंधी झाल्या की आपल्याला बरीचशीच कल्पना येऊन जाते. त्याचबरोबर पुरुषांच्या मध्ये धातूचा काउंट पाहिला, त्याच्यामध्ये शुक्रजंतूंची संख्या कशी आहे ते पाहायचं. जर नॉर्मल असेल तर प्रश्नच नाही, आणि जर काय त्या घटकामध्ये ॲबनॉर्मल असेल तर त्याची ट्रीटमेंट होणं त्यावेळी हे गरजेचंच असतं. अच्छा. आता हे झालं की दोघांमध्ये वंध्यत्व आहे किंवा नाही याबद्दल निदान केलं. जेव्हा अशा व्यक्ती तुमच्यापर्यंत येतात म्हणजे वंध्यत्व निवारण तज्ज्ञांकडे येतात तर त्यावेळेला नेमकी काय काय प्रोसिजर केली जाते आणि काय काय तपासण्या केल्या जातात जेणेकरून जर काही किरकोळ कारणं असतील तर ती पण उपचारानं क्लिअर होतील किंवा जर गंभीर कारणं असतील तर त्याच्यावर पण इलाज करणं त्यांना शक्य होतं? शक्यतो आता दोन्हीची चर्चा करताना आपण स्त्री आणि पुरुष हे 2 घटक वेगवेगळे पाहू. ठीक आहे. स्त्रियांच्या संबंधी पाहिलं तर त्या जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा युजली मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवलेलं असतं. तेव्हा त्यांच्या रक्ताच्या चाचण्या घेतो ज्याच्यामध्ये त्यांचं स्त्रीबीज तयार होऊ शकतं किंवा नाही याची कल्पना येते. त्याचबरोबर बाकी हार्मोनचं काही इम्बॅलन्स आहे का त्याचीही कल्पना येते. त्याच्या अनुसरून त्यांची पुढची ट्रीटमेंट पद्धती ही ठरवली जाते. पुरुषांच्या बाबतीत पाहिलं तर त्यांना आपण सिमेन अनालायसिस म्हणतो, ज्या धातूची चाचणी, त्याच्यामध्ये जे काही घटक असतील, कमी असेल, धातूमध्ये इन्फेक्शन असेल, या गोष्टी त्यावेळी ट्रीटमेंट दिली तर इन्फेक्शन कमी होतं आणि त्यांचा काउंट वाढू शकतो. त्याचबरोबर त्यांच्या काउंटमध्ये काही म्हणजे हलणारे शुक्रजंतू कमी आहेत तर अशा वेळी सुद्धा आपण औषधं देऊन त्यांचा काउंट दुरुस्त करू शकतो. हे सगळं बघितलं आपण की निदान कसं केलं जातं आणि आता ह्याच्यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे उपचार पद्धती. आता लोकांना वाटतं की आता आपल्याला मूल झालं नाही म्हणजे एकदम टेस्ट ट्यूब बेबीचा आधार घ्यावा लागतो का? तर ह्याचे काही टप्पे आहेत का याविषयी आपण बोलूया. आपण एक म्युझिकल ब्रेक घेऊया आणि मग बोलूया. When you feel it good, when you feel it sad, when you feel alone around the same, Green FM holds you, 90.4. Green FM suits you, 90.4. Green FM around you, you'll never be alone again. 90.4 Green FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी 90.4 ग्रीन FM वर आज आपण बोलतोय वंध्यत्वाबद्दल. वंध्यत्वाची समस्या जी आहे ती ज्यांच्या बाबतीत असते त्यांना खूप बरंच काही फेस करावं लागतं. तर त्यातून
हे लोक बाहेर पडू शकतात. तर त्याच्यासाठी त्यांना काय काय उपचार पद्धती अवलंबायला डॉक्टरांकडून सांगितलं जातं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आज डॉक्टर वामन घोडके, जे लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. सर, सगळ्यात महत्वाचा टप्पा या वंध्यत्वामधला म्हणजे उपचार पद्धती. हे वंध्यत्व निवारण करायचं असेल तर कोणकोणत्या उपचार पद्धती तुम्ही अशा पेशंट्सना सांगता? म्हणजे त्याचेही टप्पे असतील, कारण डायरेक्ट आपण टेस्ट ट्यूब बेबीकडे जात अगदी नाही. बरोबर. तर कोणकोणत्या टप्प्यावरून आधी या पेशंट्सना जावं लागतं? प्रत्येकाला बाळ होत नाही म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीच करावं लागतं असं नाही. तर सुरुवातीला निदान करणं अतिशय महत्वाचं असतं. आणि निदान जेव्हा आपण करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्यानेच जावी लागते. उदाहरणार्थ स्त्रियांच्या संबंधी आपण म्हटलं तर गर्भाशय, त्याचे काही समस्या आहेत का, त्या दुरुस्त केल्या तर त्यांना बाळ राहू शकतं. त्याचबरोबर त्यांच्या स्त्रीबीजांडाच्या काही समस्या आहेत का, उदाहरणार्थ स्त्रीबीजांडाला गाठी आहेत, स्त्रीबीजांडामध्ये एंडोमेट्रियोमा म्हणून ट्युमर्स असतात, तसं काही आहे का, किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आत्ताचा खूप मोठा भेडसवणारा प्रश्न आहे, तसं आहे का. तसं असेल तर स्त्रीबीजांडाला गाठ असेल तर ती गाठ काढून घ्यायची. किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतील ज्याच्यामध्ये अँड्रोजन हार्मोनचा लोड वाढलेला असतो, त्याला दुर्बिणीतून पंक्चर करून तो लोड कमी करून घेऊन त्याच्यानंतर थोडे औषधोपचार दिले की त्या नॅचरली ट्राय करू शकतात. त्याचबरोबर गर्भनलिकेच्या काही समस्या आहेत. समजा गर्भनलिका बंद आहे तर दुर्बिणीतून आपण ती गर्भनलिका उघडू शकतो. उघडल्यानंतर त्या नॅचरली प्रयत्न करू शकतात, त्यांना गर्भ राहतो आणि राहिलेलेही आहे. तर अशा या स्त्रियांच्या काही समस्या असतात ज्याच्यावरती आपण उपचार करू शकतो आणि त्यांना नैसर्गिक प्रेग्नन्सी संबंधीचे चान्सेस त्याच्यातून नक्कीच असतात. त्याचबरोबर पुरुषांच्या संबंधीही अशा काही घटक आहेत ज्याच्यामध्ये काही जणांना सर्जरी लागू शकते, काही जणांना औषधांनी फरक पडू शकतो. समजा औषध वगैरे सर्वांनीच फरक नाहीच पडला तर मग बेसिक बाकीच्या ज्या प्रक्रिया असतात ज्याला आपण ART म्हणतो, म्हणजे आधुनिक उपचार पद्धती, की ज्या पद्धतीमध्ये शुक्रजंतूंचा काउंट कमी असेल तर IUI ही एक पद्धत असते ज्याच्यामध्ये ज्याला इंट्रा युट्राइन इन्सेमायनेशन असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या मध्ये जेव्हा अंड तयार होतं आणि ते फुटतं तर ते सोनोग्राफीतून आपण मॉनिटर करायचं आणि जेव्हा ते अंड फुटेल तेव्हा मिस्टरांचा धातू घेऊन त्याच्यातले चांगले शुक्रजंतू वेगळे करून त्यांना औषधामध्ये वॉश करून त्यांना चांगली कपॅसिटी देऊन ते आपण गर्भाशयामध्ये रोपण करू शकतो. या प्रक्रियेसाठी भूलीची गरज नसते किंवा फार आर्थिक बर्डनही नसतं. तर ही अगदी एक बेसिक प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये पुरुषांच्या बाबतीतल्या कमी शुक्रजंतूंच्या काउंटसाठी केली जाते. त्याच्यानंतर आणखी कोणकोणती उपचार पद्धती लागू करू शकतो आपण? IUI ही अगदी एक बेसिक प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली आहे ना. जर या प्रक्रियेत नाही राहिलं तर मग अत्याधुनिक आणखी प्रक्रिया आहेत ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो, ज्याला IVF असं म्हणतात. तर IVFच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा जरा शुक्राणूंची संख्या थोडीशी जास्त असायला हवी असते. आता कन्व्हेन्शनल IVF आणि ICSI अशा दोन पद्धती असतात. तर IVF ह्या पद्धतीमध्ये शुक्रजंतूंची संख्या जर थोडीशी जास्त असेल तर स्त्री बीजांड आणि शुक्रजंतू हे एका डिश मध्ये एकत्र आणून ते नैसर्गिक फलित होऊ दिलं जातं आणि जे अंड फलित होतं त्याला 3 दिवसापर्यंत आम्ही मशीनमध्ये त्याची वाढ करतो ज्याला इन्क्युबेटर्स म्हणतात. 3 दिवसाची वाढ झाल्यानंतर ते बेबी आम्ही गर्भाशयात ट्रान्सफर करतो. जर समजा शुक्रजंतूंची संख्या आणखीन फारच कमी असेल तर त्यांच्यासाठी ICSI हे तंत्रज्ञान आहे. ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये एक स्त्रीबीजांडा घेऊन एक शुक्रजंतू घेऊन तो डायरेक्ट त्या स्त्रीबीजांडामध्ये इंजेक्ट केला जातो. तर आता असे शुक्रजंतूंची संख्या आपण पाहिली तर ती मिलियन्स मध्ये असते. तर त्याच्यातला असा एका दुसरा शुक्रजंतू आपल्याला नक्कीच मिळतो. त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेने बऱ्याच जणांना खूप मोठा फायदा होतो. बरोबर. म्हणजे एकूणच आपण बघितलं की उपचार जर या वंध्यत्वावर करायचे असतील तर या अगदी बेसिक गोष्टीपासून म्हणजे अगदी छोट्या छोट्या तक्रारी सुद्धा निवारण करून त्यांचं वंध्यत्व निवारण करायला मदत होते.
त्याच्या पुढे जाऊन आपल्याला आणखी काही समस्या जरा थोड्याशा गंभीर असतील तर त्याची उपचार पद्धती आपल्याकडे आहे. सर, आपण बघितलं की टेस्ट ट्यूब बेबीमुळे सुद्धा शेवटी त्या जोडप्याला एक छानसं मूल मिळू शकतं. पण लोकांमध्ये असं वाटतं की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे हे दुसऱ्याचं मूल आपल्या गर्भात वाढवायचं आहे का? तर अशी लोकांना शंका असते, तर त्यांची शंका कशी निरसन कराल? अगदी छान प्रश्न विचारलात तुम्ही. बऱ्याच जणांचं मत असं असतं किंवा मत म्हणण्यापेक्षा एक गैरसमज असा झालेला आहे की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपलं बाळ असतं का? हो, नक्की त्यांचंच ते बाळ असतं. कारण प्रत्येकाला समस्या असते. तर प्रत्येकाला बाळ आणायचं कुठून दुसरं म्हटलं तरी, तर प्रत्येकाला त्याचंच बाळ असतं, त्यांचीच अंडी घेतलेली असतात आणि नाही मिळाली तर त्यांना सांगितलं जातं की तुमचं मिळालं नाही आणि तुम्हाला बाळ होऊ शकणार नाही या तंत्रज्ञानाने सुद्धा, आणि शेवटी तुम्हाला अडॉप्शन किंवा डोनर अशापैकीच काहीतरी पर्याय निवडावा लागेल. ओके. आता कसं असतं की टेस्ट ट्यूब बेबी ही जी पद्धत आहे ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा आणखी काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीनं अपत्यप्राप्ती होऊ शकते का? अगदी बरोबर. आता आपण ज्या काही ट्रीटमेंट पद्धती पाहिल्या त्याच्यामध्ये मिस्टरांच्या मध्ये काही प्रॉब्लेम आहेत किंवा मिसेस मध्ये काही प्रॉब्लेम आहेत, तर त्याची तडजोड करून आपण उपचार पद्धती केली. समजा प्रॉब्लेम सिव्हिअर असेल तर त्याच्यापेक्षाही आधुनिक पद्धतीला आपल्याला जावंच लागेल. उदाहरणार्थ आता स्त्रियांसंबंधी पाहू आपण. जर त्यांच्या स्त्रीबीजांडाची कपॅसिटी नसेल आणि त्यांच्यामध्ये स्त्रीबीज तयार होत नसेल तर त्यांना मातृत्व कसं प्राप्त होईल? बरोबर. तर जशा आपल्या आर्थिक बँका असतात, आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो काढतो, तसाच स्त्रीबीजांडांच्या सुद्धा बँक असतात. तर त्यांना डोनर एग जसं आपण म्हणतो, जर त्यांच्यामध्ये स्त्रीबीज तयार होत नसेल तर त्यांनी डोनर स्त्रीबीज घेऊन त्यांच्या मिस्टरांचा धातू वापरून ते फलित करून तो गर्भ त्यांच्या गर्भाशयामध्ये वाढवू शकतात व त्यांना मातृत्वाचा आनंद घेता येऊ शकतो. अगदी याच पद्धतीने जेव्हा पुरुषांच्या मध्ये शुक्रजंतूंची संख्या अगदी नसतेच, कमी असेल तर आपल्याकडे उपचार पद्धती आहे, त्याच्यावरती आपण बोललोच. पण नसेलच तर काय करायचं? तर एकच ऑप्शन राहतो, तो अडॉप्शनचा. बरोबर. तर दत्तक घेण्याच्या अगोदर त्यांच्या स्वतःचा बाळ त्यांना व्हावं याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर नक्कीच अगदी आपण जेव्हा पाहिलं की स्त्रीबीज तयार होत नसताना आपण डोनर एग घेतलं, बरोबर, तसंच आपण या ठिकाणी डोनर स्पर्म घेऊ शकतो आणि त्यांच्या मेसेसचं अंड आणि डोनर स्पर्म घेऊन ते फलित करून त्यांचा तो जो गर्भ आहे तो त्यांच्या मेसेसच्या गर्भाशयामध्ये आपण वाढवू शकतो व त्यांना आपत्ती प्राप्ती होऊ शकते. जर समजा दोघांमध्येही अतिशय गंभीर प्रॉब्लेम आहेत, म्हणजे स्त्रीबीजही तयार होत नाहीये आणि धातूही नाहीये, तर त्यांच्या समस्येला सुद्धा आपल्याकडे उपचार पद्धती आहेत. बर, ती कशी काय? तर आता अगदी स्त्रियांच्या मध्ये जर स्त्रीबीज तयार होत नसेल तर आपण डोनर घेतलं. हो. पुरुषांच्या मध्ये जर धातू नसेल, शुक्रजंतू नसेल तर आपण डोनर घेतला. बरोबर. तर दोघांच्या मध्ये नाही तर दोघांनीही डोनर स्वीकारायचे. असं जर स्वीकारलं तर तो जो गर्भ आहे तो त्यांच्या पत्नीच्या गर्भाशयामध्ये आपण वाढवू शकतो आणि त्यांना एक आपत्ती प्राप्ती होऊ शकते. त्याही मातृत्वाचा आणि पितृत्वाचा आनंद घेऊ शकतात. नक्कीच खूप म्हणजे होप्स वाढवणारी ही गोष्ट आहे. यावरून आपण आपले जे श्रोते ऐकतायत आणि ज्यांना असं वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं तर त्यांनी सुद्धा या गोष्टी ऐकलेल्या असतील तर नक्कीच त्यांचं सुद्धा शंका निरसन झालेलं असेल. इतकं डिटेल आपण या कार्यक्रमामधून त्यांना आज मार्गदर्शन केलंय असं म्हणायला हरकत नाही. तर एकूणच मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की वंध्यत्वाची जर समस्या असेल तर ती नेमकी कशामुळे असते. आणि इथून मला आणखी एक गोष्ट कळकळीनं सांगावी लागते की आजकाल आपण लग्नाचं वय पण वाढवलेलं आहे. लवकर मुलं लग्न करायला तयारच होत नाहीत. त्यांना वाटतं की आपल्याला इतक्या लवकर जबाबदारी नको, पण आणखी काही वर्षांनी त्यांना वाटायला लागतं की आता आपण जबाबदारी घेण्याला सक्षम झालेलो आहोत. पण त्यावेळेला या वंध्यत्वाची कारणं हळूहळू त्यांच्या बरोबरीनं मागं जायला लागतात असं म्हणायला हरकत नाही. कारण जर उशिरा लग्न झालं तर स्त्रियांचे गर्भधारणेचा जे चान्सेस आहेत तर डॉक्टर सांगतात की तेही कमी व्हायला लागतात. तर त्या दृष्टिकोनातून यंगस्टरनी हा नक्की विचार करायला पाहिजे की योग्य वेळी योग्य सगळ्या गोष्टी केल्या तर मग या वंध्यत्वाच्या समस्येकडे त्यांना जावंच लागणार नाही. आणि जर इनकेस जावं लागलं तर आजकाल खूप चांगल्या पद्धती अवेलेबल आहेत, ज्या सगळ्यांची माहिती आज आपल्याला या कार्यक्रमातून डॉक्टर वामन घोडके यांनी दिलेली आहे. कारण ते स्वतः लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. तर नक्की या गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या तर
त्या अंमलात आणायला अशा वंध्यत्व ज्यांना समस्या आहे त्या जोडप्यांना काहीच हरकत नाही असं मला वाटतं. सर, तुम्ही इथून ह्या गोष्टी खूप छान पद्धतीनं आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितल्यात. मनापासून धन्यवाद. धन्यवाद.